या दोन्ही पक्षांनी येऊन कुठे काहीतरी आपली भूमिका मांडावी, सांगावी, असं मुख्यमंत्र्यांना आणि या उपमुख्यमंत्र्यांना आमचं खुलं हे चॅलेंज आहे, खुलं आव्हान आहे. हे दोन्ही एकी झालीचे चट्टेबट्टे आहेत. असं जर होत नसेल तर हा पण आमचा आरोप त्यांना सहन करावा लागेल. नवे तर हा आरोप सत्य असल्याचे आपसूक हे सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार हे नुरा कुस्ती खेळत आहेत. हा जो आरोप आहे तो आरोप देखील आपसूक हा स्टँड झाल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांना विचारलं त्यांना की पार्थ पवार यांच्या जमिनीच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये त्या झालेल्या अनियमिततेच्या संदर्भात तुम्ही काय सांगा, तर त्यांचंच उत्तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, जय जिनेंद्र, जय जैन बोर्डिंग. याच्या उत्तराचा अर्थ काय की आम्ही भ्रष्ट आणि भारतीय जनता पक्षही भ्रष्ट. मुरलीधर मोहोळांनी जैन बोर्डिंगमध्ये भ्रष्टाचार केला आणि मी पार्थ पवारांच्या जमिनीमध्ये घोटाळा केला आणि आम्ही दोन्ही जे आहोत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा देखील मान्यता त्यांनी त्यांच्या या प्रतिक्रियेमधून दिलेली आहे. त्यामुळे याला आता काय म्हणावं. आम्ही जर बेशरम शब्द वापरला तर तो शिवीवाचक नाही, तो वस्तुस्थिती जन्य की ज्यांना शरम वाटत नाही. हे सगळं मान्य करताना, आरोप करताना ज्यांना काही पण नैतिकतेचं भान नाही की आपण सत्तेत आहोत तरी महाप्रश्न आपल्या पक्षाला म्हणतो, हा सगळा जो खेळ चाललेला आहे. ती कोणची गाडी होती, पोर्शे का कोणची गाडी, त्या गाडीने जसं धडक दिली आणि नंतर मग आरोपीला सोडवण्यासाठी जसे सत्ताधारी धावले, तसं आता हे या प्रकरणातून अजित पवार हे लोकशाहीला त्यांनी धडक दिलेली आहे आणि लोकशाहीला धडक देऊन त्यांना चिरडून टाकण्याचं काम हे अजित पवार करत आहेत. तर आता गाडी जी आहे तिला एनसीपी म्हणायचं का ड्रायव्हर आहे त्याला म्हणायचं का भाजपला गाडी म्हणायची ड्रायव्हरला एनसीपी म्हणायचं, हे मी पुणेकरांवर हा विषय या निमित्ताने या ठिकाणी सोडून देतो. मात्र एकंदरीत जे चाललंय ते कुठेतरी अत्यंत निषेधार्ह आहे. त्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. पुणे तिथे काय पुणे, हे महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर जगात ख्याती असणाऱ्या पुणेकरांनाही या निमित्तानं पुणेरीपण, महाराष्ट्रबाणा हा जपला पाहिजे आणि अशा एखाद्या रंग बदलणाऱ्या प्राण्यालाही लाजवणारे जे बहुरूपी या गावामध्ये जे फिरतात आहेत आणि हे बहुरूपी फिरत असताना आमिष वेगवेगळे दाखवत असताना पैसाही मोठ्या प्रमाणात वापरतात आहे, गुंडागर्दी वापरतात आहे. पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणता म्हणता कोयता गँग सारखे शब्द ऐकावे लागले. पुण्याला सांस्कृतिक शहर म्हणता म्हणता ड्रग्सचं महाराष्ट्रातलं हब इथपर्यंत चिंताही व्यक्त करावी लागली. आणि आता जर असे सत्तेचे सौदागर हे संस्कृती विकत घ्यायला जर निघाले असतील तर या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांना बाजूला सारलं पाहिजे. हे साकडं देखील आम्ही पुणेकरांना काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी घालत आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून पुण्यामध्ये सोबत येण्याचा प्रयत्न झाला. आम्ही तुतारीसोबत जाण्याकरता तयार होतो, मात्र ती पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता आम्ही शिवसेनेच्या युबीडीच्या सोबत या निवडणुकीमध्ये पक्षाच्या वतीने सतीश पाटील साहेब हे आमचे निरीक्षक होते.